नमस्कार, मी प्रमिला. आज आपण डब्यासाठी सुकी भाजी बनवणार आहोत. गवारीची शेंगा. 5 मिनिटात होणारी ही भाजी आहे. पाणी न टाकता आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची आहे. बघा तुम्ही कशी बनवते मी ते. सर्वात आधी मी लसूण टाकला आहे, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आहे, परतून घेतलं. नंतर आपल्याला गवारी शेंगा स्वच्छ धुवून घेतले, आपण ते कढईमध्ये टाकले आहे. आता हे 2 मिनटासाठी असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकणार आहे आपण. आता आपल्याला असं परतून घेतल्यानंतर आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. चला, भाजी बघा किती छान शिजली. लगेच 2 मिनटात शिजल्या जाते बघा वाफेवर. छान शिजली. आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. काश्मीर लाल मिरची 1.5 चमचा मी काश्मीर लाल मिरची टाकली आहे. आणि थोडासा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा, म्हणजे अर्ध्याला कमी. आणि छान परतून घ्यायचं आपल्याला हे. परतल्यानंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला, ते पण आपल्याला परतून घ्यायचे आहे. आणि एकदम 5 मिनटामध्ये ही भाजी होती पटकन आणि कोरडी. चवीला पण छान लागते. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. 2 चमचे टाकलं. चवीनुसार तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता. 2 चमचे भरपूर झाली त्याला. आणि बघा सुकी भाजी बघा. आता आपल्याला झाकण पण ठेवायचे 2 मिनटासाठी. तर आपली भाजी बघा तयार झाली बघा. किती छान झाली बघा. नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची वरतून आणि परतून काढायचं असं. छान झाली बघा भाजी. किती एकदम झटपट होणारी 5 मिनटामध्ये भाजी. छान झाली बघा भाजी. आता वाफवून घेतली आपण झाकण ठेवून. तरी पण चला, आवडलं तर लाईक करा.